महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व मान्य शरद पवार साहेब यांच्या प्रयत्नातून उद्या येणाऱ्या 5 एप्रिलपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहेत। गेली दीड वर्ष जे मुलांनी कष्ट केलेत, ज्याने सातत्य ठेवले, ती मुलं महाराष्ट्र केसरीमध्ये निश्चितच प्रावीण्य मिळवतील। नमस्कार मंडळी, नवीन एका व्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आम्ही चाललोय सोलापूरला, सोलापूरच्या जवळच आहे। तर विषय असा आहे की श्रीकृष्ण आखाडा कुस्ती केंद्र ह्याचा आपल्याला व्हिडिओ पण बनवायचा आहे। तर बघूया। मी आता आलेला आहे सोलापूरमध्ये श्रीकृष्ण कुस्ती केंद्रामध्ये। तर आतील भाग बघूया की कशा पद्धतीने हा कुस्ती केंद्र आहे आणि कुस्तीचा आखाडा आहे। चला। मंडळी, मी आता श्रीकृष्ण कुस्ती केंद्रामध्ये आलेला आहे। या ठिकाणी प्रवेश केलं की एक तुम्हाला मातीचा आखाडा दिसतोय आणि समोर मॅट विभाग दिसतोय। या तालमीमध्ये काही पैलवान आता तयारी करत आहेत, प्रॅक्टिस करत आहेत। या तालमीमध्ये आखाड्यामध्ये कशा पद्धतीनं पैलवान सराव करत असतात आणि वस्ताद या तालमीमध्ये मुलांकडनं कशा पद्धतीनं सराव करून घेत असतात ते व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। या माती तर हा लाल मातीचा आखाडा आहे आणि त्याच्या पुढे या ठिकाणी मुलं सराव करत आहेत, व्यायाम करत आहेत, बैठका काढत आहेत। तर मंडळी, या ठिकाणी पैलवान बघू शकता व्यायाम करत आहेत। ते की प्रत्येक पैलवानाच्या शरीरयष्टीसाठी जो व्यायाम हा महत्त्वपूर्ण भाग असतो पैलवानांसाठी, या ठिकाणी पैलवान सराव करत आहेत। मंडळी, प्रत्येक तालमीमध्ये जे सराव करत असतात ते आणि प्रत्येक तालमीला भेट देण्याचा आपला उद्देश असतो आणि त्या उद्देशानं आपण अनेक जिल्ह्यातील अनेक तालमीला भेट दिली आहे। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलंच आहे। आता या ठिकाणी पैलवान सराव करत आहेत आणि काही पैलवान या ठिकाणी आखाडा खोदत आहेत। तर बघू शकता किती सुंदर असा मोठा आखाडा आहे। या ठिकाणी लाल मातीचा असा आखाडा आहे। लहान मल्ल आहेत आणि ते या ठिकाणी सपाट्या करत आहेत। जो व्यायामाचा प्रकार असतो तो पलवानासाठी जो महत्त्वाचा असतो तो व्यायाम या ठिकाणी पलवान करत आहेत, सपाट्या मारत। मंडळी, हा भाग झाला तुम्हाला मातीतला भाग दाखवलेला आहे, आखाड्यातला भाग दाखवलेला आहे। आता मॅटवर पैलवान कशा पद्धतीनं सराव करत असतात ते व्हिडिओच्या माध्यमातून छोटासा भाग आहे, तो पण दाखवूया या व्हिडिओच्या माध्यमातून। आपण बघू शकता या ठिकाणी आता मल्ल आहेत, काही लहान मल्ल आहेत तर काही मोठे मल्ल आहेत, या ठिकाणी मॅटवर सराव करत आहेत। तर मंडळी, बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीनं पैलवान सराव करत आहेत।
तर मंडळी या ठिकाणी मोठ्या पहलवानचा सराव चालू आहे. मंडळी या ठिकाणी श्रीकृष्ण कुस्ती केंद्र या ठिकाणी आलोत आपण. तर हा संपूर्ण व्यायामाचा भाग तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं बघता यावं या उद्देशानं हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. या ठिकाणी पहलवान बघा कशा पद्धतीनं कसरती करत असतात आणि छोटे मोठे मल्ल आहेत आणि तिकडं पण ह्या ठिकाणी सराव करत आहेत काही मल्ल, तर काही ठिकाणी या ठिकाणी सराव करत आहेत. काही पहलवान कपी ओढत आहेत. तर मंडळी या ठिकाणी लहान मल्लांची पहलवानांची पण कसरती बघू शकता कशा पद्धतीनं या ठिकाणी अतिशय खडतर असं हे परिश्रम घेत हे पहलवान या ठिकाणी सराव करत आहेत. मंडळी श्रीकृष्ण कुस्ती आखाड्यामध्येच एक जिम आहे. जिमचा विभाग पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. या माझ्या पाठीमागे तर हा संपूर्ण खूप मोठी अशी जिम आहे. तर बघू शकता किती छान सुंदर पद्धतीनं हे संपूर्ण विभाग आहे. अत्यंत आधुनिक पद्धतीनं या ठिकाणी मशिनरी आहेत जे की पहलवानांच्या शरीरयष्टीसाठी व्यायामासाठी फार उपयोगी होतं आहे. तर या ठिकाणी काही पैलवान सराव करत आहेत. आता लाल मातीमध्ये मॅटवर सराव चालू आहे त्यामुळे इकडे जास्त नाहीत पैलवान, तो या ठिकाणी सराव करत आहेत काही पैलवान. हे जे महत्त्वाचे कुस्त्या झालेल्या आहेत सरांचे हे या ठिकाणी दाखवलेलं आहे कोणाकोणासोबत झालेले आहे आणि संपूर्ण जे कुस्ती क्षेत्रातील जीवन प्रवास आहे ते या ठिकाणी फोटोच्या फ्लेक्सच्या माध्यमातून या ठिकाणी आहे. संपूर्ण असे नावं आहेत कोण कोण होते कोणासोबत कुस्ती झालेले. खूप मोठी अशी लिस्ट आहे. आपण या ठिकाणी बघू शकता एवढं कुस्तीमध्ये त्यांचं जे जीवन प्रवास आहे ते या माध्यमातून खरोखरच बघायला मिळते आणि आजच्या तरुण पिढीला हे प्रेरणादायी आहे की एक आदर्श घेण्यासारखे आहे की या ठिकाणी खूप सुंदर अशी जिम आहे आणि जे काय पुरस्कार जे पदक मिळाले ट्रॉफी मिळाले ते संपूर्ण या ठिकाणी ठेवलेले आहे आणि या ठिकाणी इंडियन नेव्हीमध्ये सर जे होते त्यांचा फोटो आहे. तर हे पूर्ण डंबेल्स वगैरे व्यायामाचा भाग आहे. मंडळी आपण श्रीकृष्ण कुस्ती केंद्राचा संपूर्ण भाग दाखवलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेला आहे. या ठिकाणी मॅटवर कशा पद्धतीनं पैलवान सराव करत असतात आणि मातीमध्ये कशा पद्धतीनं सराव करत असतात हे बघितलेलं आहे. तर अनेक असे तालीम दाखवतो असतो. आपण आता महाराष्ट्र केसरी पण जवळ आलेले आहे. जे व्यायाम आहे पैलवानांचा हे कशा पद्धतीनं होते या ठिकाणी कोच आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की सर मला सांगा की पैलवानचं सकाळी किती वाजेपासून दिनचर्या चालू होते, व्यायामाचा काय काय प्रकार घेत असतात, दिवसाचं आणि आठवड्याचं नियोजन दोन्ही पण कसं असतंय? सकाळी 4 वाजता उठलेले असतात. 4च्या नंतर फ्रेश होऊन 4:30 वाजता लाईनअपला येतात. 4:30 ते 5:30 वाजेपर्यंत सपाटी जोर डिप्स वगैरे होतं आणि 5:30च्या नंतरनं लाईनअप होतं. नंतरनं लाईनअप झाल्यानंतर ग्राउंडवरती प्रॅक्टिस, रनिंग, पेटी, शेड्यूल प्रॅक्टिस, डाव प्रॅक्टिस. हे मॅटवरती कधी 8 दिवसातनं 2 दिवस मॅटवरती, शुक्रवार आणि शनिवार मॅटवरती होतं. सर मला सांगा या ठिकाणी बरेचसे आता मल्ल आहेत काही कुस्तीला पण गेले असतील. एकूण मल्लाची या ठिकाणी लहान मोठे धरून एकत्र संख्या किती आहे वगैरे? त्याचा 100 आहे. बरं. तर या ठिकाणी एकेकाळचे महान असे मल्ल जे की तुफानी कुस्तीमुळं पूर्ण सोलापूरमध्ये त्यांनी कुस्तीचा प्रचार केलेला आहे. आज जे सोलापूरमध्ये कुस्तीला जे पैलवानसाठी महत्त्वाच्या हक्काची एक तालीम म्हणून
ओळखलं जाते ते श्रीकृष्ण तालीम कुस्ती आखाडा. या ठिकाणी उपमहाराष्ट्र केसरी वस्ताद श्री भरत मेकाले सर आहेत. तर यांच्याकडनं आपण जाणून घ्या की महाराष्ट्र केसरीची तयारी एकंदरीत ह्या तालमीची कशी आहे. सर मला सांगा, आता महाराष्ट्र केसरी जवळ आलेले 2-4 दिवसावरच आलेला आहे, तर एकंदरीत त्या महाराष्ट्र केसरीला आपण कशा दृष्टिकोनातनं बघताय आणि त्या दृष्टीतनं या ठिकाणी अनेक असे मल्ल आहेत, किती मल्ल महाराष्ट्र केसरीसाठी उतरणार आहेत? गेले 2 वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा व गावच्या जत्रा झाल्या नाही आहेत. त्यामुळे बरेच पैलवानला आर्थिक परिस्थितीत तोंड द्यावं लागलं. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व मान्य शरद पवार साहेब यांच्या प्रयत्नातून उद्या येणाऱ्या 5 एप्रिलपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहेत. गेली 1-1.5 वर्ष जे मुलांनी कष्ट केलेत, ज्यांनी सातत्य ठेवले, ती मुलं महाराष्ट्र केसरीमध्ये निश्चितच प्रावीण्य मिळवतील. या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाल्यात. त्यामध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी खूप उल्लेखनीय कामगिरी केलीत. फक्त महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सोडून बाकी सर्व स्पर्धा चांगल्या झालेल्या आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सातारा तालीम संघ यांच्या सहकार्याने खूप मोठं नियोजन आहे. स्पर्धा चांगल्या होतील. स्पर्धेमध्ये प्रामुख्याने सिकंदर शेख, माजी महाराष्ट्र केसरी, सदगीर पैलवान, राक्षे पैलवान, माऊली जमदाडे, बालारप्पी व नव्या दमाचे पृथ्वीराज पाटील, सोन्या मोहोळ, नव्या दमाची मुलं पण त्यांचं कसब दाखवतील. त्यात विशेष करून चमत्कार करीला सोलापूरचा महेंद्र गायकवाड हा सुद्धा खूप चांगला मल्ल आहे. ते येणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये ही जी 1.5-2 वर्ष ज्यांनी सातत्य टिकवलं आहे, ती कोण चांगला आहे ते लवकरच कळेल. सर त्या दृष्टिकोनातनं आपल्या तालमीतले असे कोणकोणत्या वजन गटातनं किती मल्ल सहभागी होणार आहेत वगैरे असं काय? तशी ही आपली सोलापूरची तालीम आहे ती मध्यवर्ती ठिकाणी आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातून जवळजवळ आपल्या तालमीतून 8 ते 10 मुलं महाराष्ट्र केसरी कुस्तीमध्ये खेळत आहेत. आणि त्यामध्ये जे कालावधी 1.5-2 वर्षाचा कालावधी गेला, ज्या मुलाने सातत्य ठेवले त्या मुलाला नक्कीच यश मिळेल. तर मंडळी, आपण वस्तादांकडं जाणून घेतलेलं आहे, कोच सरांकडनं जाणून घेतलेलं आहे की एकंदरीत दिवसाचं नियोजन काय, आठवड्याचं नियोजन काय. तर या ठिकाणी अनेक असे मल्ल आहेत, महाराष्ट्र केसरीसाठी काही उतरणार आहेत. खरोखरच आपण सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या मल्लांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया आणि आपल्याला लवकरच कळेल की महाराष्ट्र केसरी कोण होणार. त्या संदर्भात अनेक असे बाईट घेत असतो, मुलाखती घेत असतो, तालमीला भेट देत असतो. आपण आज या सरांच्या तालमीला भेट दिलेल्या आहे. खरोखरच चांगल्या पद्धतीनं बरं वाटलं की या तालमीला भेट देऊन, आणि अशाच पद्धतीनं नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.